तुम्हाला कोणाला यायचं नसेल त्याला शोधायला तर नका येऊ, पण मी जाणार आहे माझ्या मुलाला शोधायला, कारण मला त्याची काळजी वाटते. आंटी मालती, इंद्रा, अरे काय कुठे होतास तू? माझा जीव जायची वेळ आली होती. आम्हाला केवढी काळजी वाटत होती तुझी. अरे मी आता तुला शोधायला चालले होते बाहेर. इंद्रा कुठे होतास तू? एव्हरीबडी इज आस्किंग यू समथिंग. आन्सर कर, काहीतरी बोल. एव्हरीबडी वॉज सो वरीड. कुठे होतास? फोन उचलत नव्हतास तू. दादा काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय का? इंद्रा, अरे बोलत का नाहीस? बोल ना. अरे तुला सगळे काहीतरी विचारतायत आणि तू एकटाच परत आलास. राणी कुठे आहे? अरे काय विचारतायत हे? राणी कुठे आहे? राणी कुठे आहे इंद्रा? तू काही बोललं नाहीस, आम्ही काय समजायचं? तुम्ही दोघं रात्रीचे असं अचानक घर सोडून का निघून गेलात? इंद्रा, तिला काही झालं तर नाहीये ना? काही झालेलं नाही. तिला तिच्या घरच्यांची आठवण येत होती म्हणून ती वस्तीत गेली. काय एवढ्या रात्रीची अचानक? तुमच्या दोघात भांडण तर झालं नाही ना? इंद्रा, अरे बोल ना. हे बघा, आमच्यापासून काही लपवू नकोस. जे काही असेल ते खरं खरं सांग. राणीला जर का तिच्या घरीच जायचं असतं तर सकाळी गेली असती ना. आत्ताची अचानक का निघून गेली? इंद्रा बोल ना काहीतरी. राणीची काळजी वाटते हे सगळ्यांना म्हणून विचारतायत सगळे. बोल. एवढा डिप्रेस्ड का दिसतोयस तू? काही घडलंय का तुम्हा दोघांमध्ये? काही झालेलं नाहीये, सांगितलं ना एकदा. तुम्ही सगळे उगाच का टेन्शन घेताय? तुला आम्ही मगाचपासून विचारतो, तू काही बोलत नाहीयेस आणि वरती सांगतोस टेन्शन घेऊ नका. ते काय नाही, आम्हाला कळायला हवं. राणी अशी अचानक का निघून गेली? तिला तिच्या आईबुवांची आठवण येत होती म्हणून मी तिला तिच्या घरी सोडून आलो, एवढंच. बाकी काही झालेलं नाहीये. पण वॉचमॅन काहीतरी वेगळंच सांगत होता. नाही, तो म्हणाला की आधी तुम्ही गेटच्या बाहेर गेला तेही चिडून, आणि राणी तुमच्या मागे रडत गेली असं म्हणत होता तो. गंमत करतो तुम्ही तिची. करतो आम्ही मस्करी एकमेकांची. आमच्यात काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. ती तिच्या माहेरी गेली आहे, 2-3 दिवस राहील आणि येईल परत. इंद्रा, तुमच्यात नक्की भांडण झालेलं नाहीये ना? ती तुला उलट सुलट बोलून तर गेलेली नाहीये ना? आई तू काहीही बोलतेस आता. कळतंय मला ती अचानक निघून गेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय, पण आमच्यात सगळं व्यवस्थित आहे, काही झालेलं नाही. आम्ही जस्ट गप्पा मारत होतो. ती थोडी इमोशनल झाली, तिला तिच्या घरच्यांची आठवण आली. मग मीच तिला म्हटलं की मी सोडू का तुला? ती पण हो म्हणाली आणि मी तिला सोडून आलो, एवढंच झालेलं आहे. तुमचं समाधान झालं? सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तुम्हाला? मला जरा आराम करायचा आहे, मी निघतो. बाबा, आपण इंद्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवूया. त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नसलं तरी तो खोटं नाही बोलणार आपल्याशी. राणीची काळजी वाटते रे सगळ्यांना. कोणीही राणीची काळजी करायची गरज नाहीये. ती तिच्या घरी सुखरूप आहे.
इंद्रा कामावरून यायच्या आधी आपण काय काय बेत आखले होते. इंद्रा आणि राणीच्या आयुष्याची काय स्वप्न रंगवली होती. आणि आता अचानक हे काय होऊन बसलंय. हे सगळं जे काही घडतंय ना ते बघून तर माझा तो विश्वासच बसत नाही बघ. इंद्राच्या चेहऱ्यावर एक आहे आणि तो बोलतोय काहीतरी वेगळं असंच वाटतंय बघ. इंद्रा आणि राणीमध्ये नक्कीच काहीतरी घडलंय. पण राणी अशी मुलगी नाहीये अशी अचानक घर सोडून जाणारी. ह्या वेळेला त्यांच्यामध्ये नक्कीच वेगळंच काहीतरी घडलंय. ते काय घडलंय हे लवकरात लवकर मला कळायला हवं. असं काय घडलंय की तुम्हाला माझा चेहरा सुद्धा बघायचा नाही. काय झालं? का वागलात माझ्याशी असं? काय होतंय? बोला माझ्याशी. काय होतंय? काय? बघा असं गप्प राहू नका. प्लीज काहीतरी बोला. प्लीज प्लीज बोला. प्लीज प्लीज. मला खूप त्रास होतोय तुमच्या अशा वागण्याचा. माझ्यासाठी बोला. चूक तुझी नाहीये. माझं चुकलंय सगळं. काय प्रॉब्लेम? मला कळत नाहीये. माझ्या फिलिंग्सवर माझ्या इमोशन्सवर माझा कंट्रोल करायला हवं होतं ना. मी नाही केलं. मी चुकलो. खूप चुकीचं घडलं. जे नाही घडायला हवं होतं ते घडून बसले. मी चुकीचा वागलोय खूप. मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय. काय चुकीचं वागलाय? मला नाही वाटत आहे तुम्ही काही चुकीचं वागलाय. बघा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. मला कळेल असं बोला ना. कळलं पाहिजे ना. कळलंच पाहिजे. मी काय घोळ घालून ठेवलं. मी काय चुकीचं वागलो तुला कळलं पाहिजे ग. मी त्या दिवशी रात्री मी त्या रात्री इंद्रा हे काय करतोयस? राणीला यातला अजिबात काही कळतं का माने? तिला तू आधीच खूप दुखावलंस. तिला तू आणखी त्रास नाही देऊ शकत. का थांबलात तुम्ही? कोणती रात्र काय झालंय? नाही मी नाही सांगू शकत. मी सांगूच नाही शकत तुला. असं काय घडलंय की तुम्ही मला सांगूच शकत नाही? काय थांबवतं तुम्हाला सांगण्यापासून? बघा आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही असं ठरलं होतं ना. मग सांगा मला. मी बायको आहे ना तुमची. मला सांगू शकता तुम्ही. मला कळत नाहीये. मी काय 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 बोलू? काय बोलतो मी? मला ना तू एवढी मेहनत घेते. तू सरप्राइजेस देते मला. मला ना असं वाटतं मी आय डोंट डिझर्व यू. आय डोंट डिझर्व युअर सरप्राइजेस. मला लाज वाटते स्वतःची लाज. पण मी हे सगळं तुम्हाला आनंद वाटावा म्हणून करत होते. मी आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून करत होते. तुम्हाला नाही आवडत आहे का ते? त्याचा त्रास होतोय का? हा प्रॉब्लेम आहे का? मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तुझं काही नाहीच आहे. प्रॉब्लेम माझा आहे. मग काय झालंय तेच विचारते मी. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मला जोपर्यंत प्रॉब्लेम सांगत नाही तोपर्यंत मी कसं सोडवणार ते? काय झालंय? मला ना समजत नाही. मी तुझ्याशी काय बोलतो, काय करतो, तुझ्यासमोर काय वागतो, मला माझंच कळत नाहीये. मला असं वाटतं माझं ना माझ्या आतल्या आत माझी लढाई सुरू आहे ग. मी स्वतःचीच लढतोय. मला समजत नाही.
समोर समोर आलीस ना माझ्या की मला मला त्रास होतो. मला मला काही सुचतच नाही. तू तू माझ्या समोर येऊ नकोस. तू लांब जा. तू जस्ट लीव मी अलोन. मला माझा वेळ हवाय ग. एवढंच. मला माझा वेळ हवाय. मी समोर आल्यावर त्रास होतोय तुम्हाला. तुम्हाला वेळ हवाय. माझ्यापासून वेळ हवाय. ठीक आहे. ठीक आहे, मी देते तुम्हाला वेळ. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घ्या. तुम्हाला माझा चेहरा बघितल्यावर त्रास होतोय ना? मग ठीक आहे. आता माझा चेहरा नाही दिसणार तुम्हाला, कारण तुम्हाला त्रास झालेला मला सहन होत नाही. तुम्हाला वेळ हवाय ना? मी देते तुम्हाला वेळ. पण त्यानंतर मला माझा नवरा हा असा नको. मी देते तुम्हाला वेळ, पण त्यानंतर या सगळ्या त्रासातून माझा नवरा मला माझ्याजवळ परत पाहिजे. मी देते ना तुम्हाला वेळ, पण त्यानंतर तुमच्या मनातलं मला सगळं कळलं पाहिजे. तुम्ही तुमचा हवा तेवढा वेळ. तुम्ही जोपर्यंत या सगळ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी शपथ देते तुम्हाला, मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. तुम्हाला जोपर्यंत स्वतःहून मला सगळं सांगावंसं वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही विचारणार नाही. मी तुमच्या समोर सुद्धा येणार नाही. मी माझ्या आई बुवांसोबत वस्तीत राहीन. राणी, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण तुमचं हे चिडणं, असं अस्वस्थ राहणं ते मला सहन होत नाही. आणि मी तुमच्या समोर राहिले तर तुम्ही असंच वागाल माझ्याशी. याचा तुम्हाला आणि मला सुद्धा त्रास. त्यापेक्षा जाते ना मी जाऊन ना आई आणि बुवा बरोबर राहील. तुम्हाला वेळ हवा होता, तुम्हाला तो वेळ मिळेल आणि मला सुद्धा विचार करायला वेळ मिळेल. मी आत्ताच जाते. राणी, आता मला नका थांबवू इंद्रजित. मला आपलं नातं परत आधीसारखं हवंय आणि त्यासाठी मला जावंच लागेल. नका थांबू तुम्ही आता मला. राणी, मी वस्तीपर्यंत तुझ्या सोबत आलो तर चालेल? सांग मना
तू माझ्या समोर येऊ नकोस. तू लांब जा. जस्ट लीव मी अलोन. मला माझा वेळ हवाय ग. एवढंच. मला माझा वेळ हवाय. आता माझा चेहरा नाही दिसणार तो. तुम्ही जा आता घरी. जीव जडला जीव जडला सांग मला जीव जडला सांग इंद्रजीत, आता सगळं विसरून जा. आज आपण आपल्या नात्यात पुढे जाणार आहोत. स्पर्शाचे तुटलेले दोये दुरून पाहू दोघे हरून जाऊ दोघे भरून येऊ दोघे. आता माझा चेहरा नाही दिसणार तुम्हाला. आठवणींचे गंध सारे आणतो मी जुन्या इंद्रधनुचे रंग सारे आणतो मी.
तू माझ्या समोर येऊ नकोस. तू लांब जा. तू जस्ट लिव्ह मी अलोन. मला माझा वेळ हवाय ग. एवढंच. मला माझा वेळ हवाय. दिवसांच्या कुशीवर त्या राती देखणा सरलेली आर्जवे भरलेली आसवे मांडू देना मला सारे तुझ्या सवे इंद्रजीत सोबत आजच्या रात्रीची मी किती स्वप्न रंगवली होती. आज मी त्यांना माझं सर्वस्व द्यायला तयार झाले होते आणि त्यांनी मात्र आज जे काही झालं ते त्याचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.